कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूच्या या आधुनिक जगाला नक्की कोणती गोष्ट शक्ती देते? खरं तर ही शक्ती येते अदृश्य लयबद्ध स्पंदनांमधून. हो, हीच स्पंदनं आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणात असतात आणि आज आपण त्यांच्या मागचं रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, नाही का? याचं उत्तर कदाचित आश्चर्यचकित करेल, कारण हे दोन्ही एकाच मूलभूत तत्वावर काम करतात, जे आपल्या आजच्या तंत्रज्ञानाचा मूळ पाया आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जसं झोपाळ्याला एक छोटासा पण अगदी योग्य वेळी दिलेला धक्का त्याला सतत गतिमान ठेवतो, अगदी तसंच ऑसिलेटर काम करतं. ते एका स्थिर डीसी करंटला म्हणजे बॅटरीच्या पॉवरला एका लयबद्ध एसी सिग्नलमध्ये बदलतं. आणि हीच लय, हीच नाडी आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना जिवंत ठेवते. तर मग ही इलेक्ट्रॉनिक नाडी तयार कशी होते आणि ती स्वतःला टिकवून कशी ठेवते, यामागचं तंत्रज्ञान खूपच इंटरेस्टिंग आहे. चला बघूया. ही प्रक्रिया खरंच खूप भारी आहे. सगळं सुरू होतं एका अगदी लहानशा नगण्य इलेक्ट्रिकल आवाजापासून, जो प्रत्येक सर्किटमध्ये असतोच. मग एक अँप्लिफायर ह्या आवाजाला मोठं करतो. आणि गंमत इथेच आहे, ह्या मोठ्या झालेल्या आवाजाचा एक छोटा भाग परत मागे पाठवला जातो, तोही अगदी अचूक वेळेवर. ही क्रिया पुन्हा पुन्हा घडते आणि तो सिग्नल इतक्या वेगाने वाढत जातो की काही क्षणातच तो एका स्थिर लयबद्ध तरंगात बदलतो. आता हे सगळं घडण्यासाठी 2 सोपे नियम पाळावे लागतात. पहिला नियम म्हणजे जो सिग्नल मागे पाठवला जातोय तो इतका मजबूत हवा की सर्किटमधली ऊर्जेची झीज भरून निघेल. म्हणजे झोपाळ्याला दिलेला धक्का त्याच्या घर्षणावर मात करणारा हवा. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तो धक्का अगदी योग्य वेळीच दिला गेला पाहिजे, म्हणजे सिग्नल इन फेज हवा. हे 2 नियम पाळले की आपल्याला एक अखंड स्थिर लय मिळते. बरं, ऑसिलेटर म्हणजे फक्त एकच प्रकार नाहीये, याचं एक अख्खं कुटुंब आहे. आणि या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची एक खास भूमिका आहे, एक खास काम आहे. चला भेटूया या कुटुंबाला. ऑसिलेटर मुख्यत्वे 2 प्रकारच्या लहरी तयार करतात. एक म्हणजे सायनोसायडल, म्हणजे समुद्राच्या लाटांसारख्या एकदम गुडगुडीत आणि लयबद्ध. या आपल्याला रेडिओ किंवा शुद्ध संगीताच्या सुरांमध्ये आढळतात. आणि दुसरे आहेत नॉन सायनोसायडल, म्हणजे डिजिटल जगाचे सिग्नल. हे एखाद्या स्विचसारखे चालू किंवा बंद असे अचानक बदलतात, जसे की आपल्या कॉम्प्युटरच्या प्रोसेसरचे ठोके. LC ऑसिलेटरांना आपण हाय फ्रिक्वेन्सीचे राजे म्हणू शकतो. हे इंडक्टर आणि कपॅसिटर नावाचे घटक वापरून एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी तयार करतात. जे रेडिओ सिग्नल्स आपण ऐकतो ते पाठवण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी याच ऑसिलेटरचा वापर होतो. दुसरीकडे आहेत RC ऑसिलेटर्स. हे ऑडिओ फ्रिक्वेन्सीसाठी म्हणजे आवाजाच्या लहरींसाठी उत्तम आहेत. जिथे LC ऑसिलेटरचे घटक खूप मोठे आणि अवजड ठरतात, तिथे RC ऑसिलेटर रेझिस्टर आणि कपॅसिटर वापरून एक कॉम्पॅक्ट आणि किफायतशीर पर्याय देतात. आणि आता भेटूया स्थिरतेच्या खऱ्या स्वामींना, क्रिस्टल ऑसिलेटर. हे क्वार्ट्झसारख्या नैसर्गिक क्रिस्टलचा वापर करतात. जेव्हा या क्रिस्टलमधून वीज जाते तेव्हा तो एका अत्यंत अचूक फ्रिक्वेन्सीवर कंप पावतो. ही फ्रिक्वेन्सी इतकी स्थिर असते की आपल्या डिजिटल जगाचा संपूर्ण कारभार त्यावरच अवलंबून आहे. आपल्या कम्प्युटर, आपला स्मार्टफोन, हे सगळं जे काही सेकंदाच्या फरकाने अचूक काम करतं ते या क्रिस्टलच्या स्थिर ठोक्यांमुळे शक्य होतं. ठीक आहे, तर आता आपल्याला ऑसिलेटरचे मुख्य प्रकार माहीत झाले आहेत. पण मग प्रश्न येतो की नक्की कुठल्या परिस्थितीत कोणता प्रकार वापरायचा, हे कसं ठरवायचं? चला पाहूया. तर निवड करणं अगदी सोपं आहे. जर अचूकता आणि स्थिरता सर्वात महत्त्वाची असेल, जसं की संगणकाच्या प्रोसेसरमध्ये, तर क्रिस्टल ऑसिलेटरला पर्याय नाही. जिथे खर्च कमी ठेवायचा आहे आणि कमी फ्रिक्वेन्सीचं काम आहे, तिथे RC ऑसिलेटर उत्तम आहे. आणि रेडिओसारख्या हाय फ्रिक्वेन्सीच्या जगात LC ऑसिलेटरच राज्य करतो, म्हणजे प्रत्येक कामासाठी एक अचूक साधन बनवलेलं आहे. आतापर्यंत आपण यामागचं तंत्रज्ञान समजून घेतलं, पण या सगळ्या थिअरीचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, चला हे पाहूया. हे खरं तर आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाचं हृदय आहे. आपला स्मार्टफोन, लॅपटॉप, वायफाय राउटर, अगदी आपलं टीव्हीचं रिमोट, या प्रत्येकाच्या आत एक छोटासा ऑसिलेटर आहे, जो अदृश्यपणे पण अविरतपणे ठोके देत असतो आणि या उपकरणांना कार्यक्षम ठेवतो. हे ऑसिलेटर खरं तर सगळीकडे आहेत, अगदी आपल्या नकळत. रेडिओ स्टेशनवरून येणाऱ्या लहरींपासून ते आपल्या कम्प्युटरच्या मायक्रोप्रोसेसरच्या प्रत्येक गणनेपर्यंत आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न गरम करणाऱ्या तरंगांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी एक ऑसिलेटर शांतपणे आपलं काम करत असतो. त्याच्याशिवाय आपलं आधुनिक जग जणू थांबूनच जाईल. आणि शेवटी सगळं येऊन थांबतं ते आपल्या झोपाळ्याच्या उदाहरणावरून. ऑसिलेटरसारखं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान आपण ह्या एका साध्या उदाहरणावरून समजू शकतो.
एक लहानसा वेळेवर दिलेला प्रतिसाद संपूर्ण सिस्टमला कसा लयबद्ध आणि कार्यक्षम ठेवतो हेच याचं सार आहे. आता जरा विचार करून बघा, तंत्रज्ञानाच्या पलीकडे निसर्गात, आपल्या शरीरात कुठे कुठे अशी लयबद्ध स्पंदनं आहेत जी सर्व काही चालवत आहेत? ह्या प्रश्नासोबतच आजचा हा भाग आपण इथेच संपूया.